रात्र 7वी. पत्रावळ. कोकणात पुष्कळशा घरी पत्रावळीवर जेवण्याची पद्धत आहे. साधेपणात कितीतरी सुंदरता आणि स्वच्छता असते. ताटांना ती कलही लावा आणि ती पोटात दवडा घाण सारी. माझ्या वडिलांना पत्रावळीवर जेवणं फार आवडे. बायकांना सुद्धा त्रास कमी. ताटं घासायला नकोत. वडील सकाळी शेतावर जायचे. इकडे तिकडे फिरून कामधाम करून ते 10च्या सुमारास परत घरी येत असत. येताना फुलं, पत्रावळीसाठी पानं, कोणा कुणब्याने दिली असली किंवा शेताच्या बांधावर केलेली असली तर भाजी, असं घेऊन घरी यायचे. वडील मग स्नान करून संध्यापूजा वगैरे करायला बसत. आम्ही शाळेतून आलेली मुलं पत्रावळी लावायला बसत असो. ताज्या पानांची हिरवीगार पत्रावळ आणि त्याच पानांचा द्रोण. मला प्रथम पत्रावळ लावता येत नसे. द्रोण तर अगदी साधतच नसे. आमच्या कोकणात एक म्हण आहे, पत्रावळी आधी द्रोणा तो जावई शहाणा. पत्रावळ लावण्यापूर्वी ज्याला तिच्याहून कठीण असा द्रोण लावता येईल तो जावई शहाणाच असला पाहिजे. घरातील मंडळी पत्रावळी लावीत बसत. कधी कधी प्रत्येकाने 5-5 पत्रावळी लावाव्यात असं आजी ठरवून टाकी आणि प्रत्येकास पानही वाटून दे. नाना प्रकारच्या पानांच्या पत्रावळी लावतात. वडाची पानं, पळसाची पानं, कुड्याची पानं, धामणीची पानं, भोकरीची, वाटोळी पानं, पांढऱ्या चाफ्याची पानं, सर्वांच्या पत्रावळी लावतात. श्राद्धाला मोहाच्या पानांचीही पत्रावळ कोणी मुद्दाम लावतात. चातुर्मासात बायका आंब्याच्या पानांच्या किंवा फणसाच्या पानांच्या पत्रावळीवर जेवण्याचं व्रत घेतात. कोकणात पत्रावळीस धार्मिक संस्कृतीत स्थान दिलं गेलंय. झाडांची आणि त्यांच्या पानांची केवढी थोरवी आहे. श्याम, तू पत्रावळ लावायला शिक, नाहीतर आज जेवायला मिळणार नाही, असं आईनं सांगितलं. मला लावायला येत नाही, मी काही लावणार नाही, मीही रागानेच म्हटलं. माझी बहीण माहेरी आली होती. ती मला म्हणाली, श्याम ये, मी तुला शिकवते. कठीण काय त्यात काही? मला नकोय तू शिकवायला, जा. मी उर्मटपणे त्या प्रेमळ बहिणीस उत्तर दिलं. माझी अक्का फारच सुंदर पत्रावळ लावत असे. माझे वडीलही पत्रावळ आणि द्रोण लावण्यासाठी गावात प्रसिद्ध होते. आमच्या गावात रामभटजी म्हणून एक होते. त्यांची तर आख्यायिकाच झाली होती. जे पान हातास लागेल ते घेऊन रामभटजी टोचीत जायचे. चांगलंच पान पाहिजे, हे इथे नीट बसणार नाही वगैरे विचार त्यांच्या मनात सुद्धा येत नसत. कसेही पान असो, रामभटजींच्या पत्रावळीत त्याला स्थान आहेच. कोणाकडे लग्नमुंज असली, प्रयोजन वगैरे असलं की गावातील मंडळी त्यांच्याकडे जमायची आणि पत्रावळी लावत बसायची. गप्पा गोष्टी करत सहकार्याने कामं करायची. अलीकडे ती पद्धत जात चालली. अशी ही पत्रावळीची परंपरा मला शिकणं भाग पडलं. पण मी पडलो हट्टी. मी काही त्या दिवशी पत्रावळ लावली नाही. मी पत्रावळ लावली नाही आणि आईने माझं पान मांडलं नाही. ज्याने त्याने आपापली पत्रावळ घेऊन बसावं असं ठरलं होतं. माझी पत्रावळ नाही. सारी जण हसू लागली. माझ्यासाठी माझी अक्का रदबदली करू लागली. उद्या लावशील ना श्याम पत्रावळ? उद्या शिक हो माझ्याजवळ. आई, उद्या लावील होतो, आज वाढ त्याला, असं अक्का म्हणू लागली. पण आम्ही एरंडासारखे फुगलो होतो. मी नाही लावणार, जा. नका वाढू मला जेवायला. माझा आडलाय खेटर, मी तस्सा उपाशी राहीन, असं रागाने म्हणत मी ओसरीवर गेलो. पोटात तर भूक लागली होती. कुणी आणखी समजूत घालावायला येतं का याची मी वाट बघत होतो. शेवटी माझी थोर निरभिमानी अक्का, तीच पुन्हा माझ्याजवळ आली. ती म्हणाली, श्याम चल रे जेवायला. मी उद्या सासरी गेले म्हणजे थोडीच येणारे तुला समजवायला. चल उठ, लहानसे ठिकोळे लाव आणि त्यावर बस जेवायला. 3 पानांच्या लहान पत्रावळीस ठिकोळे म्हणतात. 4 पानांच्या पत्रावळीस चौफुला म्हणतात. पळसाचं मोठं पान असलं तर एकाच पानावर आम्ही मुलं जेवत असो. एकच पान पुरे होत असे. वाटोळी मोठी पत्रावळ, तिला घेरेदार पत्रावळ म्हणतात. माझ्या वडिलांना लहान पत्रावळ आवडत नसे. चांगली मोठी गोलदार आवडत असे. रानात भरपूर पानं असतात, त्यात काटकसर कशाला? विस्तीर्ण पात्र भोजनम, जेवावयास मोठं पान घ्यावं असं ते म्हणत.
अक्काच्या शब्दांनी मी विरघळलो. सासरी गेल्यावर ती थोडीच रुसणाऱ्या भावाजवळ आली असती. 2 दिवसांसाठी आली होती ती, तरी मी तिच्याशी नीट नाही वागलो. मला वाईट वाटलं आणि डोळ्यात पाणी आलं. अक्काने माझ्या हातात पान दिलं. हे खाली आधाराला लाव, असं ती म्हणाली. मी हातात एक चोय घेतली आणि टाका लावला. पण चोय फारच लोचट होती आणि टाका तुटेना. श्याम, ही दुसरी घे चोय, ही चांगली आहे, असं म्हणून अक्काने दुसरी चोय जोडीतून काढून दिली. कसे तरी मोठमोठे टाके घालून मी ठिकोळे तयार केले आणि घरात नेले. ही माझी पत्रावळ, वाढ मला, मी आईला म्हटलो. हातपाय धुवून आलास का पण? आईनं विचारलं. हो, केव्हाच हातपाय धुतले, मी काही घाणेरडा नाही, मी म्हटलं. घाणेरडा नाहीस, पण सू सू तर करतोयस. नाक नीट शिंकरून ये, तोपर्यंत मी इकडे वाढते, आई म्हणाली. मी नाक स्वच्छ करून आलो आणि जेवायला बसलो. पोटभर जेव चांगला, उगीच हट्ट करतोस. तो शेजारचा वासू एवढासा आहे, पण कशी छान लावतो पत्रावळ, आई बोलत होती. मी रागाने भरभर जेवत होतो. पत्रावळ कशी तरी लावलेली होती. तिचा एक टाका निघाला आणि माझ्या घशात अडकला. मी घाबरलो. शेवटी निघालाच एकदाचा. टाके जातात घशात तरी म्हणे तूच पत्रावळ लाव. मला लावायला येत नाही तरी म्हणे लाव, मी रागाने म्हटलं. आमच्या घशात नाही जात ते. तू निष्काळजीपणाने लावलीस त्याचंच हे प्रायश्चित्त. जोपर्यंत तू चांगली पत्रावळ लावायला शिकणार नाहीस तोपर्यंत तुझीच पत्रावळ तुला ठेवण्यात येईल, आई म्हणाली. मी दुसऱ्या दिवसापासून चांगल्या पत्रावळी लावण्याचा निश्चयच केला. अक्का पत्रावळ कशी लावते, दुमड कशी घालते ते पाहू लागलो. काही पानांना दुमड घालायची असते. ज्याला आपल्यापेक्षा एखादी गोष्ट चांगली करता येत असेल त्याच्याजवळ जाऊन शिकलं पाहिजे. त्यात गर्व कशाला? प्रत्येक गोष्ट चांगली करता आली पाहिजे. जे जे करीन ते उत्कृष्ट करीन, असं माणसाचं ध्येय असावं. पत्रावळ लावणं असो किंवा ग्रंथ लावणं असो, शेण लावणं असो वा शेला विणणं असो. माझ्या वडिलांचा हा गुण होता. ते धुणी दांडीवर वाळत घाली तर कशी सारखी घाली, टोकाला टोक मिळवलेले. आमच्या गावात एक गरीब गृहस्थ होते. ते गोंधळेकरांकडे धुणी वाळत घालण्याचं काम करीत. ते इतकी छान धुणी वाळत घालीत की ते पाहत बसावे. माझे वडील भाजीच्या दळ्यांना पाणी शिंपीत. त्यावेळेस किती बारीक धारेने शिंपीत, हाताने धार धरून शिंपीत. पण ते काळजी घेत. प्रत्येक गोष्टीत नीटनेटकेपणा असला पाहिजे, सौंदर्य असलं पाहिजे. माझ्या आईने मला प्रत्येक गोष्ट मनापासून करायला शिकवलं. प्रत्येक गोष्ट चांगली करायला शिकवली. आपण लावलेली पत्रावळ कोणालाही मांडतील. जर ती नीट नसेल तर जेवणाऱ्याच्या घशात टाका जायचा. पत्रावळ लावताना मनात म्हटलं पाहिजे, कोणीही हिच्यावर जेव, त्याला नीट जेवता येईल. घशात टाका जाणार नाही, फटीतून अन्न खाली जाणार नाही. मी चांगली पत्रावळ लावायला शिकलो. एक दिवस माझ्या हातची पत्रावळ मुद्दाम वडिलांसाठी मांडली. वडिलांनी विचारले, चंद्रे, तुझी का ग पत्रावळ? अक्का म्हणाली, नाही, ती श्यामने लावलीये. वडील म्हणाले, इतकी चांगली केव्हापासून यायला लागली? आई म्हणाली, त्या दिवशी जेवायला घातलं नाही आणि तू चांगली पत्रावळ लावेपर्यंत तुझी तुलाच घ्यावी लागेल, असं सांगितलं म्हणून नीट शिकला लावायला. मी आईला लगेच म्हटलो, आता मागचं कशाला सांगतेस? भाऊ, आता चांगली येते की नाही मला? आता काय सुंदरच लावता येते, पण द्रोण कुठे लावता येतो? वडील म्हणाले, द्रोणही मी लावून ठेवलाय. विहिरीवर अक्काने लावलेला एक द्रोण मी घेऊन आलो आणि त्याच्यासारखा लावत बसलो. शेवटी साधला. मी तुम्हाला जेवण झाल्यावर दाखवीन, मी सांगितलं. माझ्या पत्रावळीचं गुणगान झाल्यामुळे मी जरा फुशारून गेलो होतो. जेवण झाल्यावर मी द्रोण वडिलांस दाखवला. चांगला आहे, पण इथे चुकलाय. समोरासमोरचे कोपरे सारख्या दुमडीचे हवेत, असं म्हणून त्यांनी सुधारून दिला. मी तो सुधारलेला द्रोण आईला नेऊन दाखवला. आता कोण रागे भरेल? उगीच हट्ट करतो आणि मला हे येणार नाही ते येणार नाही असं म्हणतोस.
देवाने ज्याला हातपाय दिले त्याला सारं काही करता येतं, मनात मात्र हवं. चंद्रे, याला एक जर्दाळू दे, शिकल्याबद्दल खाऊ. आईने सांगितल्याप्रमाणे अक्काने फडताळून एक जर्दाळू मला दिला. तो किती गोड लागला. समुद्र मंथनानंतर देवांना अमृतही तितकं गोड लागलं नसेल. गोडी वस्तूत नसून वस्तूसाठी केलेल्या श्रमात आहे, कर्मातच आनंद आहे.